इकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कोणत्या पक्षाच्या वाट्याला आहे आणि तिथला उमेदवार कोण याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। दक्षिण मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारासंदर्भात भाजप प्रभारी दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वात उद्या बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारीचा फैसला होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईसाठी भाजपमध्ये मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्यात चुरस असल्याचं सांगण्यात येतंय। लोकांनी मात्र दावेदार कितीही असले तरी उमेदवार एकच म्हणजे मोदी असल्याचं सांगितलेलं आहे। दक्षिण मुंबईने दोन उमेदवार नाही आहे, पूर्ण देशामध्ये फक्त एक उमेदवार आहे, ते हे माननीय नरेंद्रभाई मोदी। दक्षिण मुंबईसाठी कोण निवडणूक लढणार आहे मी पूर्वी केलेला आहे, हा आमचे वरिष्ठ नेत्याचा निर्णय आहे। आज आमच्या समोर फक्त एकच उमेदवार आहे, ते हे माननीय नरेंद्रभाई मोदी। केंद्रातून आमचे जे ऑब्झर्वर आहेत त्यांच्या समवेत दक्षिण मुंबई संदर्भातली बैठक होणार आहे। त्या बैठकीत एकूण तयारीत एकूण प्रचार यंत्रणा आणि एकूण मतदारसंघातल्या ज्या विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरती चर्चा होणार आहे। सगळ्यांचं अत्यंत चांगल्यारीत्या मनोमिलन आणि चांगला संपर्क झालेला आहे आणि ह्यातून महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईतून 100% विजयी होणार हे मी आजच आपल्याला सांगू शकतो।